संघाचे सुद्धा होते। पण मला वाटतं एवढा रंग आलेली निवडणूक ही पहिलीच। एखादी विधानसभेची निवडणूक व्हावी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रंग यावा, अशा प्रकारची निवडणूक लढली गेली आणि आम्ही सर्व प्रमुख, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख, मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेते मंडळींनी हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं। गावागावामध्ये मंडळी गेली, तालुक्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या आणि संघटन एक संघ झालं की काय होऊ शकतं हे चित्र या पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आणि पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून आलं। म्हणजे तीन पक्ष एकत्र आले की भारतीय जनता पक्षाची कशी अवस्था होते हे आपण निवडणुकीमध्ये दाखवलं। पुढच्या काळात अशाच प्रकारची महाविकास आघाडी टिकावी, कधीपर्यंत टिकेल? जोपर्यंत सोनियाजी गांधी, पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत टिकेल आणि ती 25 वर्षे टिकावी अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करतो। आणि ज्या कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेतले, कष्ट घेतलं आणि या सर्वांनीच जिद्द मनामध्ये धरली की कोणत्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आपण विजय करायचाच, ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी जे काम केलं, त्यांच्या कष्टाला, त्यांच्या मेहनतीला मी मनापासून सलाम करतो। त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। आपल्या गावचा सुपुत्र आमदार झाला, त्याच्यात तुमच्या मनामध्ये आगळ्या भावना आहेत। त्याच्याचा उल्लेख मगाशी ज्यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी केला। मारुतराव खाडे साहेबांच्या पासून आपण वाट बघत होतो आपल्या गावाला ही आमदारकी कधी लाभेल आणि आसगावकरांच्या रूपाने ती लाभलेली आहे। जरूर ते शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहे, शिक्षकांचे प्रश्न त्यांना सोडवायचे आहेत। त्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांच्या संस्था, त्यांचे अनुदान, त्यांचं विना अनुदान, त्यांचा 7वा वेतन आयोग, पुढे 8वा येईल, त्या सगळ्याशी संघर्ष करायचा आहे। परंतु करत करत ज्या सांगरूळ गावावर त्यांच्यावर प्रेम केलं, सांगरूळकरांनी त्यांच्यावर प्रेम केलं, त्याही गावाचा विकास त्यांना फटका कामा नये म्हणून 3 कोटी रुपयाचा निधी, आमदार निधी म्हणून त्यांना येणार आहे। थोडा निधी सांगरूळकरांसाठी राखून ठेवा आणि बाकीच्या सगळ्या तुमच्या शिक्षण संस्थेला द्या, कारण ते काम केल्याशिवाय पुढच्या वेळेला त्याला मतदान कोण करणार नाही। कारण आताचे त्यांचे उमेदवार ज्यांचा संघर्ष त्यांच्याशी झाला, तरी 6 वर्षामध्ये आता हे नशिबाने 1 वर्ष ज्यादा आमच्यापेक्षा त्याला मिळतोय, कारण त्याने 6 वर्षाची टर्म त्यांची विधान परिषदेची असते। आणि मला वाटते या सांगरूळ विभागाचा म्हणजे थोडासा PN पाटलांचा सुद्धा भार हलका होईल, त्यांनी आपल्या आमदार पदाचा थोडा भाग आणि आपल्या जिल्हा नियोजन मंडळाकडून 5 जिल्ह्याचा निधी त्यांना मिळणार आहे, त्याचाही भाग या सांगरूळसाठी खर्च करावा, या परिसराच्या विकासासाठी खर्च करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपल्या ज्या सर्वांच्या मनामध्ये त्यांच्यामध्ये ज्या भावना आहेत त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदनही करतो। बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की वर्ष महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन झालं। या वर्षातले फक्त 2 महिनेच मला वाटतं आमची सुखात समाधानाने गेल्यानंतर ही कोरोना नावाचं महामारी जी सुरू झाली ती अद्याप संपलेली नाही। आपण खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। जरूर आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये याचा आकडा कमी आलेला आहे, परंतु लंडनमध्ये जे परवा कहर झाला त्यामध्ये लोक धास्तावलेले आहेत। आपण लंडनच्या सगळ्या देशांनी फ्लाईट्स बंद केलेले आहेत, 42 देशांनी विमानं बंद केलेली आहेत, कारण तिथला कोरोना हा घातक आहे आणि 70% ज्यादा संक्रमित करणारा आहे असं आपण वाचतोय। आणि जवळजवळ या फ्लाईट्स बंद करण्याआधी 10,000 लोक त्या लंडनहून भारतात आलेले आहेत आणि आपण जेव्हा बंद केले त्यातले 1000 लोक आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत। नागपूरला परवा पेशंट मिळाला, एखादा जरी पेशंट मिळाला तर किती पद्धतीने त्याचं संक्रमण होऊ शकतं हे आपण गेल्या 2-3 महिन्यापूर्वी बघितलेलं आहे। आपण ते विसरून गेलेलो आहोत। काय परिस्थिती झाली आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये, आपल्या गावागावामध्ये। आपल्याला बेड मिळणार झाले, ICU बेड मिळत नव्हते,
आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासली, रेमडेसिवीर इंजेक्शन सारखी इंजेक्शन मिळत नव्हती, आणि एखादा फोन जरी त्या काळामध्ये आला की आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या पोटामध्ये धस व्हायचं. अनेक सगळे सोयरे आपल्याला सोडून गेली, तरुण मंडळी सुद्धा सोडून गेली. असा हा महाभयानक महामारीचा रोग आपल्या या सर्वांच्या समोर आज ठाकलेला आहे. मी तुम्हाला विनंती करेन की अजूनही खबरदारी घ्या. 5 जानेवारीपर्यंत याचा निकाल लागेल, तोपर्यंत मास्क घाला. मी का काढले, माझा होऊन गेलेला आहे कोरोना, म्हणून मी काढलाय. PN पाटील म्हणते पण नशीबवान आहे, त्याने लस घेतल्या वाटतं होते, त्याला मला झाला त्याला झालेला नाही, आणि त्याला होऊ नये आपण प्रार्थना करूया, आणि म्हणून मी काढलाय. तर आपण मास्क घाला, सगळ्या सूचनांचं पालन करा. 5 जानेवारीपर्यंत आपल्याला नवीन जो कोरोना आहे तो आलाय का नाही याचा आपल्याला निश्चितपणे माहिती मिळेल. आपल्याला या सगळ्या खबरदारी घ्याव्या लागतील. बंधू इतकं असून सुद्धा आपण 2 गोष्टी महाविकास आघाडीनं या 9-10 महिन्याच्या काळामध्ये केल्या. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती आणि देशाची सुद्धा आर्थिक परिस्थिती फार मोठा परिणाम या कोरोनाचा झाला. कारण जवळजवळ 8-10-7-8 महिने तर आपण सगळं बंदच होतं. आपण घरात होतो, दुकानं बंद होती, कारखाने बंद होते, वाहनं बंद होती, आणि जे आपले आर्थिक स्तोत्र जे मार्ग आहे म्हणजे खरेदी विक्रीची स्टॅम्प ड्युटी ती बंद होती, डिझेल पेट्रोलवरचा कर तो बंद झाला, त्याला आपल्याला फार मोठ्या मर्यादा आल्या. त्यानंतर जीएसटी जी मिळायची अजूनही 30,000 कोटी रुपये केंद्राने द्यायचीच आहे, ती जीएसटी मिळू शकली नाही. दुसरा होता दारूवरचा वॅट, आपल्याकडे स्टॉक संपले, नंतर दुकानं बंद झाली, म्हणजे होता तो बी स्टॉक संपला, त्यामुळे त्याची आपल्याला मर्यादा आल्या, आणि जे आर्थिक स्तोत्र जे मार्ग होते ते बंद झाले. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि वेतन आणि निवृत्ती वेतन यासाठी 12,000 कोटी रुपये महिन्याला खर्च करावे लागतात, आणि आज म्हणजे त्या काळामध्ये 3,000 कोटी रुपये जमत होते. 9,000 कोटीचं आपण कर्ज काढलं, आणि जवळजवळ 65,000 कोटीचं कर्ज आज राज्य शासनानं त्या फक्त कोरोनासारख्या रोगावर औषधासाठी, यंत्रसामुग्रीसाठी आणि पगारासाठी काढलेले आहे. आता या गणपती उत्सवानंतर थोडी परिस्थिती राज्याची सुधारलेली आहे, तरी सुद्धा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये अजूनही 5,000 कोटीची तूट आहे, आणि आपल्याला सगळी विकास कामं करायची आहेत. असं असताना सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळा सत्ता स्थापन झाली त्यावेळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने युतीच्या शासनाच्या काळामध्ये 2014 पर्यंतची थकबाकी माफ केलेली होती. आपल्या शेतकऱ्यांची 2014 पर्यंतची थकबाकी माफ करण्याचा निर्णय त्या काळात घेतला होता. आमची सत्ता आल्यानंतर आपण 2019 पर्यंत जे शेतकरी 2 लाखापर्यंत थकबाकी झाले त्याला माफ करण्याचा निर्णय घेतला, आणि मग जो नियमित बनणारा प्रामाणिकपणाला बनणारा जो शेतकरी आहे तो म्हणायला लागला की दरवेळेला बुडव्याला तुम्ही देता, आम्हाला काय देत नाही. आणि आपण निर्णय घेतला. मला वाटते ज्या दिवशी मार्चमध्ये बजेटचं भाषण झालं त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भाषण केलं आणि सांगितलं जे नियमित बनणारे जे कर्जदार आहेत त्यांना 50,000 रुपये आम्ही अनुदान, आणि 2 लाखाच्या वरची रक्कम जर भरली तर 2 लाख रुपयेपर्यंत त्याची माफी आम्ही करणार आहोत. बदलो 30 जून 2019 पर्यंत ज्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत, ज्यांनी प्रामाणिकपणानं कर्ज भरलेलं आहे आणि ज्यांनी 2 लाखाच्या वरचं कर्ज भरलेलं आहे त्यांची सुद्धा कर्जमाफी हे आपण लवकरात लवकर देणार आहोत, हे विश्वास आपण ठेवण्यासाठी मी या निमित्ताने त्याचा फायदा या व्यासपीठाचा घेतला. बंधू भगिनींनो, विजेचे दराचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. आपल्याला या काळामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, मध्ये अवकाळी पाऊस आला त्याची 10,000 कोटी रुपये आपण पॅकेज दिलं. मध्ये निसर्ग चक्रीवादळ कोकणामध्ये आलं त्याला जवळ 1,800 कोटी रुपयाचं पॅकेज याच काळात आम्हाला द्यावं लागलं. म्हणजे फक्त कोरोनासारखं संकट नाही, पण तो निसर्गाचं सुद्धा फार मोठं संकट या राज्य सरकारच्या मागे लागलेलं आहे. आणि म्हणून आता जर हे कोरोनाचं जर संकट संपलं तर आम्ही जी दिलेली आश्वासनं असतील ती पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. ग्रामविकास विभागाचा मंत्री म्हणून आम्ही काही चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून करण्यात,
जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर हे जर त्या सदस्यातून होणार असतील तर फक्त नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायत सरपंच हाच थेट निवडणुकीद्वारे का असा आपला सवाल होता. म्हणून तो आपण निर्णय बदलला. त्यालाही उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं, परंतु कोर्टाने ते ऐकलं नाही. दुसरा एक आम्ही निर्णय घेतला की पूर्वी निवडणुका होण्याच्या आधी ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचं आरक्षण काढलं जाईल, ते आम्ही आता निवडणुकीनंतर काढायला ठरवलं. त्याचे दुष्परिणाम काय होत होते की एखाद्या गावामध्ये जनरलची जर सीट आली सरपंच पदाची की 10-15 कार्यकर्ते हे आमदाराचे आणि प्रमुख कार्यकर्ते छाताडावर बसायचे आणि मलाच तिकीट पाहिजे अशा प्रकारचे रस्सीखेच व्हायची. किंवा जिथं आरक्षित प्रभाग आहे त्या ठिकाणी फार मोठी रस्सीखेच व्हायची, पैशाचा वारेमाप उधळपाती व्हायची. आणि जे आरक्षित नाहीत, जे कुणबी दाखले काढायचे खोटे आणि ते सरपंच पदाचा लाभ घेत होते. कारण कुठल्याही प्रभागातून निवडून आलेला आणि जातीचा दाखला मिळवलेला सरपंच होऊ शकतो असा आपला सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आणि आपण पाहिलं असेल या राज्यामध्ये असे दाखले काढून जे सरपंच झाले त्यांच्या अनेकांच्या निवडणुका या रद्द झाल्या, त्या पोटनिवडणुका झाल्या आणि त्याचा फार मोठा परिणाम या राज्याच्या अर्थकारणावर या निमित्ताने होत असतो. म्हणून खऱ्या आरक्षित माणसाला लाभ व्हावा, त्या प्रामाणिक माणसाला, बाराबलुदार माणसाला त्याचा लाभ व्हावा, त्या एका प्रामाणिक उद्देशाने आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्यात अनेक निर्णय घेतले. आज सगळे सांगून मी आपला वेळ घेणार नाही, परंतु या ग्रामविकास खात्याच्या मार्फत असेल किंवा महाविकास आघाडी मार्फत असेल, आपल्या ज्या मनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. आपल्याला माहिती आहे आज एक महिना होतोय, त्या पंजाब आणि हरियाणाचे विशेषतः शेतकरी बरोबर 3 डिग्री सेल्सिअसमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये त्या सीमेवर दिल्लीच्या बसलेल्या आहेत. त्यांची मागणी काही समजून घेण्याची आवश्यकता आहे. जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही ठणकावून सांगत असले तर इतकं जर बोलायचं असतं तर मग ते राज्यसभेमध्ये ज्यावेळी कायदा मंजूर झाला त्यावेळी चर्चेला का वाव दिला नाही, एवढा वेळ झाली नसती. कशा पद्धतीने कायदा पास करण्यात आपण बघितलं असेल. त्या शेतकऱ्यांची मागणी 3च आहे. आपल्यामध्ये तो का नाही एवढा असंतोष. आपल्याकडे ऊसाचं पीक आपण जास्त करतो आणि ऊसाच्या पिकाची 14 दिवसात FRP दिली पाहिजे, नाहीतर कायदेशीर त्या कारखान्यावर फौजदारी करता येते असा कायदा पवार साहेबांनी केला होता. त्यामुळे आपल्याला ती अडचण नाही. परंतु तिथे गहू पिकवणारे ते प्रदेश आहे. आपल्या देशामध्ये जो आपण कंट्रोलमध्ये गहू घेतो तो त्या पंजाब आणि हरियाणामधून आलेला आहे. भाकरा नालगल धरणामुळे संपूर्ण सुपीकता तिथे आलेली होती आणि तिथं 3-3 पिकं या गव्हाची काढली जातात रब्बीची. त्यांचं म्हणणं आहे की ह्याला हमी भावाचा आम्हाला गॅरंटी नाही त्या कायद्यामध्ये. खरं आहे, त्या कायद्यामध्ये गॅरंटी नाही. किती नरेंद्र मोदी बोलत असले तर त्यात त्यांनी कायद्याची गॅरंटी दिलेली नाही. आणि त्यांचं मुख्य पीक ते जसं आपलं ऊस आहे तसं ते गहू त्यांचं मुख्य पीक आहे. ते म्हणजे कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करा. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे एखाद्या उद्योगपतीला आपण जर शेती देण्याचा कायदा त्यांनी केला आणि त्यांनी फसवलं तर काय करावं, ह्या कायद्यामध्ये त्यांची कोणतीही तरतूद केलेली नाही. बाजार समितीच्या बाहेर माल विकायला आजही परवानगी आहे. तिथं कायद्याने केली म्हणून काय आपल्या राज्यामध्ये याच्यापूर्वीच आपण केलेलं आहे. परंतु मला एक समजा तुम्ही एखादी वांगी केली किंवा माळवं केलं आणि तुम्ही घेऊन जर बाजारात बसला जाऊन बाहेरच्या बाजारात म्हणजे मार्केट सोडून आणि संध्याकाळपर्यंत ते विकलं गेलं नाही, ते करायचं काय त्या मालात, त्याची गॅरंटी काय. नाही तर मग शेवटी त्या उकेटावर टाकून यायची पायी अनेक वेळा आली, वांगी पण टाकली, टोमॅटो टाकले. आणि म्हणून बाजार समित्या ह्या ठेवल्या पाहिजेत. कारण आपण गेलो की तो आणते त्याचा लिलाव घेतो आणि मग त्याची जबाबदारी आहे, त्याचे पैसे तुमचे द्यायचे, तो माल कुठं ठेवायचा कुठं विकायचा. म्हणून त्या बाजार समित्याची आवश्यकता आहे. पैशाची गॅरंटी, माल खरेदी करण्याची गॅरंटी त्या बाजार समित्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं एवढं आहे की आम्हाला हमी द्या, कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करा. आणि घाई गडबडीनं एका दिवसामध्ये तुम्ही मारून मुटकून जो कायदा केलाय, भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची विधान त्या राज्यसभेमध्ये मेजॉरिटीचा कायदा केलाय, तो आम्हाला मान्य नाही, एवढी त्यांची मागणी आहे. आणि म्हणून ते म्हणतात की कायदा आधी रद्द करा. मला त्या शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की यामुळं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्याचे आपल्याला 500 रुपये जे केंद्र सरकारकडे येतात, पण काय शेतकरी सन्मान योजना त्याची डिसेंबर सफाईच्या आधीच पैसे नरेंद्र मोदी त्यांना भाषण करायचं होतं आज.
म्हणून आज पैसे आज जमा झाले. कोल्हापूर जिल्ह्यात 2.5 लाख शेतकऱ्यांचे एकूण 4.5 लाख शेतकरी आहेत, त्यातले 2.5 लाख आमच्या बँकेने 46 कोटी आज एका दणक्यात पटनाद्वारे आमच्याकडे जमा झाले. नाहीतर हे जर नसते बसले तर मार्चपर्यंत येत नव्हते पैसे. म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे त्या शेतकऱ्याचे आपण की आपल्याला ते 500 रुपये लवकर मिळाले. आणि दुसरं एक काम झालं, गेल्या वर्षी साखर जास्त झाली या देशामध्ये म्हणून एक्सपोर्ट पॉलिसी त्यांनी काढली आणि 1,000 रुपये त्यांनी अनुदान द्यायचं ठरलं एका टनाला. मला सांगा, 1 वर्ष होऊन गेलं अजून पैसे जमा झालेले नाही. या कारखान्यांनी कर्ज काढली पाहिजे बँकेमध्ये पैसे ठेवून ते एक्सपोर्टच्या त्या पॉलिसीच्या बाबत. आता या शेतकरी बसल्यावर आता कालपासून सांगायला लागलेत की आम्ही आता अनुदानाचे पैसे देणार आहोत. आणि आता दुसरी पॉलिसी केली 600 रुपये, ते पुढच्या वर्षी कधी मिळणार आहे तुला माहिती. म्हणजे हे शेतकरी बसल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हायला लागलेला आहे. मी नरेंद्र मोदींना विनंती करेन, माझ्या विनंतीचा फारसा काय फायदा होणार नाही, तर एवढी बिचारी बसल्यात, बेचैन मेल्यात, तरी हे लवकरात लवकर संपलं पाहिजे. त्या थंडीमध्ये 3 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती थंडी असेल बघा तिथं. ती बिचारी बसली आहेत, त्यांच्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अनेक वक्ते बोलायचे आहेत. मी गेल्यावर तो आता सगळं काँग्रेसचं तिथं गणगवळून जमलेली आहे सगळी. PN पाटील साहेब, चंद्रकांतजी जाधव, बंटी पाटील, आसगावकर, कोराडे सर. काय या देशात काय खरं नाही, कारण शत्रू पक्ष किंवा विरोधी पक्ष हा महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही थोडले बोलतोय, तुम्ही टिकलंच पाहिजे, तुमची शक्ती मोठी झाली पाहिजे. तर हा भाव आहे, तुम्ही टिकलं पाहिजे. त्याला शुभेच्छा देतो. आसगाव सर पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या हातून या शिक्षकांचं ज्या अपेक्षेने या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. मी जिल्हा परिषद अध्यक्षाचं माझं नाव घ्यायला विसरलो, तात्याचं, त्यातही मी माफी मागतो. मनपूर्वक सगळ्याचे आभार मानतो. अनेक दिवसांनी सांगरुळकरला येण्याची संधी मिळाली आणि सांगरुळकरांचं दर्शन घेण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानून पुन्हा एकदा त्यांचं विजयाबद्दलचं त्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो आणि आपल्या सर्वांची जायची परवानगी घेतो. जय हिंद, जय भारत.